नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. आधी वडिलांचं छत्र हरपलं. आईने आणि मामानं मोठ्या जिद्दीनं उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी प्रचिती पवार या आपल्या लाडक्या कन्येला युक्रेन देशात पाठवलं. आईचं पाठबळ, मामा मामीचं प्रोत्साहन यामुळे तिचं स्वप्न पूर्णत्वास येऊ लागलं होतं. MBBSच्या 4थ्या वर्षात ती शिकत होती, मात्र अचानक क्रूर नियतीनं घाला घातला. प्रचितीला युक्रेनमध्ये असताना केसपुळी झाली होती. याच आजारानं तिच्या स्वप्नांचाही जीव घेतला. अखेर हसऱ्या प्रचिती दीपक पवार या अवघ्या 21 वर्षीय तरुणीवर बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी रोह्यातील खारी येथे अंत्यसंस्कार करण्याचा दुर्दैवी क्षण पवार कुटुंबियांवर आला. प्रचितीच्या शेवटच्या दर्शनानं आई, आजी, मामा अशा सर्वच नातलगांनी अक्षरशः हंबरडा फोडला होता. सबंध रोहेकरांचे डोळे अक्षरशः पाणावले होते. प्रचितीचे वडील दीपक पवार हे पोलीस सेवेत होते. त्यांचं काही वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर प्रचितीची आई आपल्या भावाच्या पाठबळावर खंबीरपणे प्रचितीच्या डॉक्टर होण्याच्या ध्येयामागे ठाम उभी राहिली. मलाही डॉक्टर व्हायचं आहे असं ध्येय पाहत प्रचितीने युक्रेन देश गाठला होता. प्रचितीचं युक्रेनच्या विद्यालयात MBBS शिक्षण चालू होतं. युद्ध काळात काही महिने प्रचिती मायदेशी होती. युद्धाचं सावट काहीसं दूर झाल्याने पुन्हा नव्या उत्साहानं ती युक्रेनला गेली. शिक्षणात रममाण झालेली असताना मागील आठवड्यात प्रचितीला केसपुळीसारख्या आजाराला सामोरं जावं लागलं. मुळात थंड प्रांतात या आजाराने रौद्ररूप धारण केलं. त्यासाठी प्रचिती युक्रेनच्या दवाखान्यात उपचार घेत होती. तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली. मात्र थंड वातावरणात शरीरात विष निर्माण झालं आणि तेच तिच्या मृत्यूला कारण ठरण्याचं सांगण्यात आलं. उपचाराला प्रतिसाद देत असल्याचं वृत्त कुटुंबियांपर्यंत येता येता प्रचितीची धक्कादायकपणे प्राणज्योत मालवल्याचं वृत्त आलं आणि आई, आजी, मामा असा तिचा सबंध परिवार अक्षरशः कोलमडून गेला. प्रचिती पवारच्या जाण्याने परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.